كذبت قوم نوح المرسلين إذ قال لهم أخوهم نوح ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين فاتقوا الله وأطيعون قالوا أنؤمن لك واتبعك الأرذلون قال وما علمي بما كانوا يعملون إن حسابهم إلا على ربي لو تشعرون وما أنا بطارد المؤمنين إن أنا إلا نذير مبين قالوا لئن لم تنته يا نوح لتكونن من المرجومين قال رب إن قومي كذبون فافتح بيني وبينهم فتحا ونجني ومن معي من المؤمنين فأنجيناه ومن معه في الفلك المشحون ثم أغرقنا بعد الباقين إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم. नूच्या जमातीच्या लोकांनीही पैगाम पोचवणाऱ्यांचं म्हणणं खोटं ठरवलं आणि जेव्हा त्यांचे बंधू नू यांनी त्यांना फरमावलं की तुम्ही आपल्या बचावाच्या खबरीबाबत दुर्लक्ष कसं करीत आहात, मी जी वार्ता तुम्हाला दिली आहे ती एक अनामत होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवली. अल्लाहच्या आदेशांचा अदब राखा आणि माझं म्हणणं कबूल करा. मी सत्य सांगितल्याबद्दल तुमच्याकडून मोबदला मागत नाही. माझ्या मेहनतीचं फळ देण्याची जबाबदारी फक्त अल्लाहवर आहे. अल्लाहच्या कथनाचा आदर राखा आणि माझ्यासह निघा. ते म्हणाले, काय आम्ही तुमचं म्हणणं मानावं? वास्तविक तुमच्यासोबत चालणारे कामकाज करण्याच्या दृष्टीनं अगदी खालच्या दर्जाचे लोक आहेत. नू म्हणाले की त्यांच्या कामकाजासंबंधीच्या माहितीशी मला काय घेणं देणं? तुम्हाला थोडीशीही समज असेल तर हे लक्षात ठेवा की त्यांचा हिशोब घेण्याची जबाबदारी माझ्या रबची आहे आणि मी कोणत्याही इमानधारकाला आपल्या बैठकीत येण्यापासून रोखू शकत नाही. मी तर उघडपणे प्रत्येकाला भीती ऐकवण्यासाठी पाठवला गेलो आहे. नूच्या अशा उचित आणि सत्य कथनाच्या विरोधात जमातीचे लोक म्हणाले की हे नू, जर तुम्ही स्वतःला आमच्या कामांचा विरोध करण्यापासून रोखलं नाही आणि आपलं काम थांबवलं नाही तर आम्ही तुम्हाला दगडांचा वर्षाव करून मारून टाकू. नू म्हणाले, हे पालनहार, माझ्या जमातीच्या लोकांनी माझं आवाहन रद्द केलं, तेव्हा आता तूच माझ्या आणि त्यांच्या दरम्यान फैसला कर की माझ्यात आणि त्यांच्यात अलगाव निर्माण व्हावा आणि मला आणि माझ्यासह इमानधारकांना सुटका प्रदान कर. मग आम्ही नू आणि त्यांच्या साथीदारांना खचाखच भरलेल्या नौकेत सवार करून मुक्ती दिली. त्यांच्याशिवाय जे लोक बाकी होते त्यांना आम्ही बुडवून ठार मारलं. निस्संदेह या घटनेत एक निशाण मौजूद आहे, परंतु बहुतेक लोक इमान राखत नाहीत. आणि खरी गोष्ट अशी की तुमचा पालनकर्ता अतिशय वर्चस्वशाली असूनही मेहरबान आहे.